नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे 12वी नंतर सर्वोत्तम कॉमर्स कॉलेज कोणतं. आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सीए निलय मेहता सर. सर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. तर आजच्या या कार्यक्रमात आपण ओळख करून घेणार आहोत पुणे येथील एका सर्वोत्तम आणि आधुनिक अशा कॉलेजेसच्या ग्रुपची. पुण्यातील हे कॉलेजेस खूपच आधुनिक आहेत, अगदी 21व्या शतकाला साजेसे. शेकडो कॉम्प्युटरच्या लॅब्स, आधुनिक सॉफ्टवेअरचे ट्रेनिंग आणि प्रिमायसेस. असं की आपण कॉलेजमध्ये आलो ना आहे की एका मोठ्या कॉर्पोरेटमध्ये, असा प्रश्न पडावा. इथे फन, एन्जॉयमेंट, ॲडव्हेंचर म्हणजे बेस्ट कॉलेज लाईफ तर आहेच, पण सोबतच आहे हाय क्वालिटी प्रॅक्टिकल एज्युकेशन आणि लाईफ स्किल याचं सर्वोत्तम ट्रेनिंग. थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत निलय एज्युकेशन ग्रुपच्या कॉलेजेसची, जिथे सर्वोत्तम करिअर सोबत आयुष्यही घडवलं जातं. आणि आज त्यासोबतच गॅरंटी दिली जाते 100% जॉबची, तीही लेखी स्टॅम्प पेपरवर. निलय एज्युकेशन ग्रुपच्या सर्वोत्तम शिक्षणासाठी आणि प्लेसमेंटसाठी निलयाला भरपूर अवॉर्ड्सने गौरवण्यात देखील आलेला आहे. चला तर मग आजच्या या विषयाला सुरुवात करूयात आणि सीए निलय मेहता सरांसोबत, जे निलय एज्युकेशन ग्रुपचे फाउंडर आहेत आणि शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यात कायम अग्रगण्य असतात, त्यांच्यासोबत चर्चा करूयात. तर सर, सगळ्यात पहिला माझा प्रश्न की 12वी नंतर सर्वोत्तम कॉमर्स कॉलेज कोणतं? शिक्षण घेतो कशासाठी आपण? मुलगा आपला यशस्वी व्हावा, करिअरमध्ये सेट व्हावा, मोठ्या पगाराचे जॉब मिळावे, बिझनेसमध्ये मोठं उत्पन्न कमवावं, हा उद्देश शिक्षणाचा, बरोबर? मग ते कॉलेज सर्वोत्तम जे आपल्या मुलाला सक्सेस देत आहे, 100% गॅरंटीड यश देत आहे. पण यश कसं मिळणार? यश मिळतं ज्यावेळी मुलांमध्ये सामर्थ्य असतं कौशल्यांचं. म्हणून कॉलेजनी मुलांमध्ये कौशल्य निर्माण करायची असतात. ते कॉलेज सर्वोत्तम जे मुलांमध्ये सर्व प्रकारचे स्किल्सचं सामर्थ्य निर्माण करत आहे. मग हे स्किल्स कोण निर्माण करतं? शिक्षक. म्हणून तिसरी गोष्ट गरजेची, ते कॉलेज सर्वोत्तम जिथले शिक्षक सर्वोत्तम, जिथले शिक्षक आदर्श जे मुलांना मनापासून शिकवून स्किलचं सामर्थ्य घडवतात आणि त्या स्किलच्या सामर्थ्यामुळं प्रत्येक मुलगा यशस्वी झालाच पाहिजे. आणि आम्ही 2008 साली हा विचार केला की असं कॉलेज निर्माण करायचं जिथं प्रत्येक मुलगा यशस्वी होईल आणि तो जो अभ्यास करतोय तो प्रत्येक मुलगा यशस्वी होईल. आणि आम्ही निलय एज्युकेशन ग्रुपची स्थापना केली आणि बघता बघता आज 15 वर्षानंतर पाहतोय, 15 वर्षात जो मुलगा अभ्यास करतोय तो यशस्वी झालेला आहे निलयाचा. आणि याच्यामुळंच आज कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये निलया कॉलेजला सर्वोत्तम कॉलेजेस म्हणून मान्यता आणि ओळख मिळालेली आहे. आणि ऑब्व्हियसली सर, निलय एज्युकेशन ग्रुप आणि ह्याचे कॉलेजेस एक आदर्श शिक्षण देणारी संस्था असे समजले जाते. तर एवढं असं काय आहे यामध्ये वेगळं? पण तुम्ही कोणत्या टेक्निक्सने शिकवता? पहिली गोष्ट, का आदर्श? कशामुळं? तर अशा पद्धतीचे स्किल्स निलया एज्युकेशन घडवतंय मुलांमध्ये. तर ह्या प्रिमायसेसमध्ये बघितलं तर निलयाचं कॉलेजच अतिशय सुंदर आहे. पहिली गोष्ट, तिथले प्रिमायसेस इतके छान आहेत की मुलांना तिथं सर्वांगीण विकास होतो, सगळी डेव्हलपमेंट होती त्यांची. मुलांना पूर्ण प्रॅक्टिकल एज्युकेशन दिलं जात आहे, कॉम्प्युटर्सवरती लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकवली जाते, शिक्षक पर्सनल अटेन्शन देतात. ह्याच्या समोर लायब्ररी दिसत आहेत. असं वातावरण तुम्हाला खूप क्वचित ठिकाणी दिसेल की मुलं मनापासून अभ्यास करतायत. तिथलं वातावरणच सुंदर आहे. आमचे मिशन्स पण अशा पद्धतीनं आहेत की मुलांचं पूर्ण आयुष्य घडावं. हे सेमिनार हॉल आहेत समोर की जिथं मुलांना एक्सपोजर मिळतंय, मेडिटेशन करतायत मुलं. आणि ह्या वयाची मुलं मेडिटेशन करून स्पिरिच्युअलिटीतून एक आदर्श व्यक्ती म्हणून पण घडतायत. मुलांना लाईफ आहे, तिथलं कॉलेज लाईफ अतिशय सुंदर आहे. वेगवेगळे स्पोर्ट्स, अगदी त्यांची हेल्थ वर्कआउट्स, त्यांना म्युझिकचं ट्रेनिंग मिळणं, फ्ल्यूट असेल, गिटार असेल, ज्याच्यातनं आम्ही इन्श्युअर करतोय. अगदी आत्ताच आपण स्नूकर पण पाहिलं. ह्या सगळ्यातनं निलय एज्युकेशन आयुष्य आणि स्किल्स ह्या दोन्हींचा छान संगम देत आहे आणि हे छान निर्माण करत आहे. तर नक्की काय केलं जातं? आपण आता माझ्या कॉम्प्युटरवरच्या काही स्क्रीन्स पाहूया. नक्कीच. मी काही कॉम्प्युटरवरती स्क्रीन दाखवतो. सो पहिली गोष्ट, निलया स्किलचं सामर्थ्य निर्माण करत आहे प्रत्येकामध्ये. कसं केलं जात आहे? तर 8 प्रकारचे स्किल्स दिले जातात आणि सामर्थ्य निर्माण करणारे आयडियल आदर्श टीचर दिले जातात आणि प्रत्येकाकडे पर्सनल अटेन्शन दिलं जातं. तर कुठलेत हे 8 पद्धतीचे स्किल्स? करिअर घडवायला सगळ्यात पहिली निलयाची खासियत म्हणजे इंडस्ट्री रिक्वायर्ड सिलेबस.
जे इंडस्ट्रीला गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही BBA करताय तर बिझनेससाठी काय गरजेचं आहे, तुम्ही अकाउंट्स मॅनेजमेंटचा कोर्स करताय तर अकाउंट्समध्ये इंडस्ट्रीला काय लागतंय, GST असेल, इन्कम टॅक्स असेल, फिनान्स असेल, बिझनेसमध्ये असेल तर HR, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, जे जे आज इंडस्ट्रीला हवं आहे तो सगळा सिलेबस निलयाच्या प्रत्येक कोर्समध्ये घेतला जातो. दुसरी खासियत ह्या स्किलची, इंडस्ट्री रिक्वायर्ड टेक्नॉलॉजी शिकवली जाते. आजचं अख्खं जग टेक्नॉलॉजीवर आहे हो. म्हणजे टॅली ERP आलं पाहिजे, MNCत जायची स्वप्न आहेत तर SAP सारखी मोठी सॉफ्टवेअर आली पाहिजेत, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन बिझनेस असतील, इम्पोर्ट एक्सपोर्ट मधलं काही गोष्टी असतील, E-कॉमर्स, बँकिंग, ही सगळी इंडस्ट्री रिक्वायर्ड टेक्नॉलॉजी शिकवली जाते. आणि हे सगळं शिकवायला ना विविध वर्कशॉप घेतले जातात. जसं इम्पोर्ट अँड एक्सपोर्टचं वर्कशॉप आहे BBA मध्ये, ज्या पद्धतीनं अजून कदाचित तुमच्या हेल्थचे रिलेटेड वर्कशॉप्स असतील, डिजिटल मार्केटिंगचे वर्कशॉप असतील, डिजिटल डिझाईन कशी करायची हे जे वर्कशॉप्स असतील, असे फिनान्शियल मॉडेलिंगचं वर्कशॉप की नव्या बिझनेसचं, स्टार्टअपचं कसं प्लॅनिंग करायचं आहे, सॅलरी किंवा ग्रोथ होण्यासाठीचे वेगवेगळे वर्कशॉप, असे असंख्य वर्कशॉप्स निलयामध्ये घेतले जातात. आणि चौथी खास गोष्ट आहे करिअरसाठी, प्रॅक्टिकल एक्सपोजर देण्यासाठी. नुसतं शिकवून नाही तर आता जर टॅली शिकवलंय, चला 4 कंपन्या फायनल करा. फिनान्शियल मॉडेलिंग शिकवलंय तर तुमच्या स्वप्नातल्या बिझनेसचं फिनान्शियल मॉडेलिंग करा. डिजिटल डिझायनिंग शिकवलंय तर आता तुम्ही ॲक्च्युअल डिझायनिंग करा 4 पोस्ट. अशा पद्धतीनं करिअरचे हे 4 स्किल्स. आणि आता लाईव्ह निलयात एन्जॉयमेंट आणि ॲडव्हेंचर पण खूप छान आहे. मुलांना कॉलेजमध्ये एन्जॉयमेंट पण हवी ना, सो त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आहेत, ट्रेकिंग आहेत, ट्रिप्स आहेत, व्हिजिट्स आहेत, म्युझिकचं ट्रेनिंग आहे, गॅदरिंग्स आहेत, स्पोर्ट्स आहेत, टर्फला घेऊन जातो मुलांना आम्ही. या सगळ्यातून ना मुलं कॉलेज लाईफ पण सुंदर जगतात. म्हणजे म्हातारपणापर्यंत यांना आठवण व्हायला पाहिजे आम्ही कॉलेज खूप सुंदर जगलो म्हणून. त्याच्याबरोबर त्यांना सॉफ्ट स्किल्स आणि ग्रूमिंग दिलं जातं. कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणं, स्टेजवरती डेअरिंग, त्यांची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करणं, टीम आणि लिडरशिप स्किल्स डेव्हलप केले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईफ स्किल्स, मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी, जे पाहिलंच आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये, हे सर्व डेव्हलप करून त्या मुलांमध्ये स्किल्स निर्माण केले जातात. आणि मग इथले टीचर्स खरोखर आदर्श आहेत की जे मुलांना पर्सनली शिकवतायत. कुणाला कळालं नाहीये तर कॉलेजनंतर त्यांचे स्पेशल लेक्चर घेतले जातात आणि इन्शुअर केलं जातं की प्रत्येक मुलगा यशस्वी होतोय. आणि ही जी सक्सेस गॅरंटी देतोय ना, ती खरी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे निलयाला आज सर्वोत्तम कॉलेज म्हणून मान्यता मिळालेली आहे. आणि ती सक्सेस गॅरंटी ह्या स्किल्समुळे शक्य झाली आहे. नक्कीच. आता सक्सेस गॅरंटी कशी आहे हे तर तुम्ही सांगितलेलं आहेतच, तर त्याचबरोबर 100% जॉब गॅरंटी देणारे असे कोणते कोर्सेस आहेत आणि त्याच्या आधी सक्सेस गॅरंटी तुम्ही कशा पद्धतीने देता ते सांगा. अच्छा, तर सक्सेस गॅरंटी कशा पद्धतीनं देता येईल निलया? पहिली गोष्ट, निलयात हे जे 8 स्किल्स सांगितले मी तुम्हाला आणि टीचरचे परिश्रम, त्याच्यामुळे प्रत्येक मुलगा जॉबवर लागतोय किंवा तो बिझनेस किंवा स्टार्टअपला गेला तरीही तो तिथे यशस्वी होतोच आहे. अरे स्टार्टिंगचे जॉब 5-5, 6-6 लाखापर्यंतचे मिळत आहेत मुलांना. 3D डेसॉल्ट 1000च्या वर एम्प्लॉयर MNC आणि SME कंपनी आहेत, जिथे 3D डेसॉल्ट सारखी कंपनी, टाटा, ICICI, अगदी कोटक महिंद्रा बँक, अशा शेकडो हजारो कंपनी आहेत जिथं मुलांना स्टार्टिंगला जॉब मिळतात आणि बरोबर बिझनेसमध्येही सक्सेसफुल होत आहेत. त्याबरोबरच निलयाची अजून एक गोष्ट आहे की आम्ही एक वर्कशॉप घेतो, हाऊ टू राईज द सॅलरी, हाऊ टू गेट द ग्रोथ इन लाईफ. आणि त्याच्यामुळं आज निलयाचे कौशिक हरळीकर सारखे स्टुडंट, पुनीत भंडारी जो श्रीरामपूरचा आहे, काही करवा ब्रदर्स जे लातूरमधून आलेले होते, आणि तेजस जोशी वगैरे जे आज पोलंडला आहेत, कुमार फुलफगर जो आज पोलंडला आहे, तेजस स्वित्झर्लंडच्या बँकमध्ये जॉब करतोय. अशा असंख्य जणांचे पेमेंट 20-20, 25 लाख, 15 लाख ह्या रेंजमध्येही वाढलेले आहेत. तर निलयाच्या सक्सेस गॅरंटीत नुसतं जॉब आणि बिझनेसची गॅरंटी नाही तर पुढच्या ग्रोथचीही गॅरंटी दिली जाते. मग निलया ह्याच्यासाठी कुठले कोर्सेस घेत आहे, जो प्रश्न तुम्ही विचारलात, तर निलयाच्या कोर्सेसची लिस्ट मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. ओके, प्लीज स्क्रीनवरती. सो आफ्टर 12th नंतर निलया एज्युकेशनमध्ये BBA IB घेतला जातो, इंटरनॅशनल बिझनेस. BBA IB प्लस फायनान्स असं ड्युअल स्पेशलायझेशनचा एक BBA घेतला जातो. तिसरा घेतला जातो स्मार्ट BBA, जो एंटरप्रेन्युअरशिप, स्टार्टअप, फॅमिली बिझनेस ह्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे तो स्मार्ट BBA. आणि चौथी गोष्ट आहे स्मार्ट BCom, ज्याच्यामध्ये 1 वर्षातच मुलांना जॉबला लावलं जातं. सो असे 4 कोर्सेस 12 नंतर, आणि अजून छोटे छोटे 7-8 महिन्याचे काही कोर्सेस. तसंच आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर अकाउंट्स मॅनेजमेंट आणि फिनान्स मॅनेजमेंटचे 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस पण निलया कॉलेजेस ग्रुपमध्ये घेतले जातात.
नक्कीच सर. प्रेक्षकांमधून काही आपल्याकडे प्रश्न आलेले आहेत, तुमचं मार्गदर्शन हवं आहे त्यांना. पहिला प्रश्न आहे की प्रेक्षकांमधून श्रिया जैनमधून आहेत पुण्यातून. बरं. तर ते असं विचारतायत की स्मार्ट बीबीए बद्दल त्यांनी खूप ऐकलेलं आहे, पण त्यांना नेमकं हे नाही कळत की स्मार्ट बीबीए आणि नॉर्मल बीबीए मध्ये काय फरक आहे. अच्छा श्रिया, नीट लक्ष देऊन ऐका. स्मार्ट बीबीए खरंच खऱ्या अर्थाने स्मार्ट आहे. मी एक स्क्रीन दाखवतो. स्मार्ट बीबीए वर्सेस अदर बीबीए. पहिली गोष्ट, 12वी पर्यंत खूप अभ्यास केलेला असतो मुलांनी. सो पहिलं वर्ष ते रिलॅक्स झाले पाहिजेत म्हणून बेस्ट कॉलेज लाईफ दिलेलं आहे ह्या कोर्समध्ये. मी सुरुवातच कॉलेज लाईफनी करतोय श्रिया. फन आहेत, ॲडव्हेंचर आहेत, हेल्थ आहे, स्पिरिच्युअलिटी आहे, ट्रेकला जाणं आहे मुलांना. त्यांना सगळी एन्जॉयमेंट आहे म्युझिक शिकवण्यापासून. सो दे एन्जॉय द लाईफ इन द फर्स्ट इयर ऑल्सो अलॉंग विथ हाय क्वालिटी एज्युकेशन. मग त्या हाय क्वालिटी एज्युकेशनमध्ये सिलेबस सगळा 100% ऑलराऊंड आणि बिझनेस रिक्वायर्ड आहे. फायनान्स आलं, डिजिटल मार्केटिंग आलं, HR आलं, ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये स्पेशलायझेशन केलं जातं. म्हणजे बिझनेसला जी जी टेक्नॉलॉजी हवी आहे, जे हवं आहे ते सगळं. तिसरी गोष्ट जी टेक्नॉलॉजी म्हणतोय, अरे कुठल्या तरी कॉलेजला बघा श्रिया, एवढे कॉम्प्युटर्स आहेत का? आज 200 कॉम्प्युटरच्या लॅब आहेत ज्याच्यावरती मुलांना सगळी लेटेस्ट टेक्नॉलॉजी, डिजिटल डिझाईन पासून क्लाउड कॉम्प्युटिंग, ॲडव्हान्स एक्सेल, सॅप, ERP हे सगळे सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि नुसतं ट्रेनिंग देऊन संपत नाही, तर 100% प्रॅक्टिकलचं एक्सपोजर दिलं जातं. पुढचा पॉईंट म्हणजे त्यात वर्कशॉप घ्या, प्रोजेक्ट घ्या. अख्ख्या कोर्समध्ये मुलं एन्जॉय करत असतात, शिकत शिकत एन्जॉय करत असतात आणि त्यातनं त्यांचं शिक्षण खूप सुंदर होतं. आम्ही त्याच्याबरोबर स्टेजचं एक्सपोजर, सोशल एक्सपोजर, लिडरशिप, सॉफ्ट स्किल्स ह्या सगळ्या गोष्टी देतोय. आणि टीचिंग, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निलयाचं टीचिंग खूप आदर्श आहे. सगळे शिक्षक बेस्ट क्वालिटी, बेस्ट एज्युकेटेड आणि प्रॅक्टिकल लाईफमधले आहेत, जे पर्सनली प्रत्येक मुलांकडनं सगळ्या गोष्टी डिवोशननी आणि काळजीनी करून घेतात. आणि त्याच्याचमुळं 6वी पुढची जी खासियत आहे ती म्हणजे प्रत्येकाला सक्सेस मिळतंय. त्याला बिझनेसमध्ये जायचं असो, ही विल बी 100% सक्सेसफुल. त्याला जॉबमध्ये जायचं असो, त्याला हायर एज्युकेशनला जायचं असो, किंवा त्याचा फॅमिली बिझनेस असो. सो हा स्मार्ट बीबीए इधर BBA किंवा BBM, BMS पेक्षा अतिशय हाय लेवलचा आणि 100% सक्सेस देणारा आहे श्रिया. नक्कीच सर. सर, मुंबईमधून माधव साठे यांचा प्रश्न आहे की आपल्या बीबीएची नेमकी फी किती आहे आणि हे कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटी सोबत अफिलिएटेड आहे. तर माधव, हे निलयाचं कॉलेज पुणे युनिव्हर्सिटी बरोबर ॲफिलिएटेड आहे आणि काही स्किलचे कोर्सेस हे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या MSBBT बरोबर पण ॲफिलिएशनमध्ये दिले जातात. तर हे कॉलेज पुणे युनिव्हर्सिटी SPPU बरोबर ॲफिलिएटेड आहे. तर ह्याच्यामध्ये दुसरा काय प्रश्न होता त्यांचा? त्यांचा प्रश्न हा होता की आपल्या बीबीएची फी किती आहे. अच्छा, तर ते फीचा जो प्रश्न आहे, तर 3 व्हेरियंट्स आहेत BBA मध्ये. BBA, IB प्लस फिनान्स आणि स्मार्ट BBA. तर तुम्ही जसं स्पेशलायझेशन निवडताय तशा पद्धतीनं 70,000 ते 2 लाख अशा फीची रेंज ह्या कोर्सेसची आहे. आणि सगळ्यात खास बात म्हणजे हुशार मुलांना आणि जे एंट्रन्समध्ये छान मार्क मिळवत आहेत त्यांना स्पेशल स्कॉलरशिप पण दिल्या जातात बरं का. सो यू गॉट युअर आन्सर. नक्कीच सर. सांगलीमधून शिवानी खरगे यांचा प्रश्न आहे की स्मार्ट बीकॉम आणि रेग्युलर बीकॉम काय फरक आहे. अच्छा, आपण पुन्हा एकदा स्क्रीन घेऊयात. स्मार्ट बीकॉम आणि रेग्युलर बीकॉम मधला फरक. स्मार्ट बीकॉम हा कोर्सेस डिझाईन झालाय झटपट जॉब आणि पुढे लाखोंची ग्रोथ देण्यासाठी. रेग्युलर बीकॉम मध्ये तुम्ही 3 वर्ष शिकता, जॉब मिळत नाहीत, प्रॅक्टिकल स्किल्स मिळत नाहीत, पुढेही जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागतं, म्हणजे आयुष्याची 5 वर्ष जातात. स्मार्ट बीकॉम पहिल्याच वर्षी 100% प्रॅक्टिकल आणि जॉब ओरिएंटेड शिक्षण देतं. पहिल्याच वर्षात FY बीकॉमला लगेच झटपट जॉब, म्हणजे SY बीकॉम पासून 10 ते 18 हजारचा जॉब वयाच्या 18व्या वर्षी चालू होतोय. आणि हा नुसताच होतोय असं नाही, तर 100% जॉब गॅरंटी देतो आम्ही. त्या प्रत्येक मुलाला जो अभ्यास करतोय 90% तरी अटेंडन्स देतोय त्याला 100% जॉब गॅरंटी लेखी दिली जाते. आणि पुढे इतके छान स्किल्स मिळाल्यामुळं, प्रॅक्टिकल शिकल्यामुळं त्याची वयाच्या 26-27 पर्यंत कित्येक स्टुडंट्स आहेत त्यांची 10-12 लाख 8 लाख इथपर्यंत ग्रोथ झालेली आहे. तर ह्या मुलांची ग्रोथ खूप छान होते ह्या स्मार्ट बीकॉममुळं. त्यांना त्याच्याबरोबर आयुष्य, लाईफ स्किल्स, ट्रेकिंग, ट्रिप्स ही मजा पण अनुभवायला मिळते. आणि सगळ्यात मोठा हा जो शेवटचा बेनिफिट आहे, रेग्युलर बीकॉमला 3 वर्षाचा खर्च, त्याचे क्लासेस, कॉलेज, बुक्स आणि प्लस थोडे काही कॉम्प्युटर कोर्स करावे लागले तर लाखभर तरी जातात. म्हणजे 3 वर्षाचा खर्च 1 लाख येतो. स्मार्ट बीकॉमचा विचार करा, पहिल्या वर्षीच खर्च साधारणतः 1,60,000 आहे अराउंड. दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी जॉब लागतोय तुम्हाला, म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात 3 लाखाचं उत्पन्न होणार आहे. 3 ते 3.5 लाख म्हणजे नेट 1.5 ते 2 लाख तुम्ही कमवले 3 वर्षात.
रेग्युलर बीकॉमला तुमचा 1 लाख जातोय आणि स्मार्ट बीकॉम मध्ये 1.5 ते 2 लाख नेट इन्कम मिळतंय. म्हणजे तुमचा रेग्युलर बीकॉम पेक्षा 2 ते 3 लाखाचा फायदाच होतोय. असा हा स्मार्ट बीकॉम जणू काही पाचो उंगलिया घी में असा कोर्स आहे तुमच्यासाठी. अगदी सर. तर CA निले मेहता सर यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. एक चांगलं करिअर घडवण्यासाठी नेमकं कॉलेज, सर्वोत्तम कॉमर्स कॉलेज कसं निवडावं यावर आपण CA निले मेहता यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर सर, पुढचा प्रश्न आपण घेत होतो की लातूरमधून मेघा आहेत. तर त्यांनी पुण्याचे सर्व मोठे कॉलेजेस बघितले, पण त्यांचे जे पप्पा आहेत त्यांना आपल्या ज्या कॉलेजचं वातावरण आहे ते खूप आवडलं आणि त्यांना रिव्ह्यूज पण त्याचे चांगले आले. तर ते विचारतात की ऍडमिशन कधीपर्यंत घेऊ शकतो. वी आर व्हेरी थँकफुल टू अवर स्टुडंट्स. कारण नॉर्मली निलयात शिकलेला प्रत्येक मुलगा रिव्ह्यूज छानच देतो. मी 90% तरी नक्कीच म्हणेन की मुलं खूप, एवढा रेशो कुठल्याच कॉलेजला नाही. बऱ्याच मुलांनी त्यांच्या बहीण भाऊ ह्या सगळ्यांना पाठवलेलं आहे. सो थँक्स तुला ज्यांनी कोणी रिव्ह्यू दिलेले त्या सर्वांना. तर आता तिने ऍडमिशन बाबत विचारलं. तर ऍडमिशन चालू आहेत. इनफॅक्ट आता संपायची वेळ आली, थोडेसेच काही सीट्स राहिलेले आहेत. तर लवकरात लवकर या, BBA असू किंवा BCom असू, ऍडमिशन्सला लवकरात लवकर या, व्हिजिट द्या, सगळं कॉलेज पहा. संपूर्ण इतकं आदर्श शिक्षण आहे आणि इतके सुंदर प्रिमायसेस आहेत. सगळ्या मेडिटेशन रूम पासून सगळे प्रिमायसेस पहा आणि त्वरित तुमची ऍडमिशन बुक करा. जर तुम्ही एंट्रन्समध्ये पास झालात तर एंट्रन्स पास झाल्यावरच तुम्हाला ऍडमिशन मिळते आणि ताबडतोब तुमची एंट्रन्स तुम्ही आल्यावर तिथल्या तिथे कंडक्ट केली जाते किंवा ऑनलाईन पण कंडक्ट केली जाऊ शकते. बरोबर सर. पुढचा प्रश्न सोलापूरमधून शहा यांनी विचारलेला आहे, थोडक्यात उत्तर द्या. ते व्यापारी आहेत आणि त्यांचा जो मुलगा आहे त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे. त्यांनी पुण्यामध्ये बरेच ठिकाणी एन्क्वायरी केली. शिक्षण क्षेत्रातल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की निलयाचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. त्यांचं स्मार्ट BBA, स्मार्ट BCom यामध्येच ऍडमिशन घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचा मुलगा रिसेंटली 10वी पास आउट आहे. तर ते ऍडमिशनला कधी घेऊ असं विचारतात. अरे शहासाहेब, थँक्यू. कारण हे वेव्ज आहेत की आता निलयाच्या ज्या क्वालिटीमुळं निलयाचं नाव खूप छान होत आहे. पण तुमचा मुलगा आत्ताशी 10वी झालेला आहे, बराच वेळ आहे, अवधी आहे अजून त्याला. सो 11वी झाल्यानंतर त्याला घेऊन या. त्यावेळी आपण एंट्रन्स देऊन तुमचं काउन्सिलिंग करून पुढच्या मार्गाकडे जाऊयात. पण एकदा काउन्सिलिंगला घेऊन या, म्हणजे आम्ही त्यांना काय स्किल डेव्हलप करायचे हेही सांगू शकतो. ओके शहासाहेब? नक्कीच सर. सर, कार्यक्रमाच्या शेवटी 12वी झालेल्या प्रेक्षकांना यशाचा कानमंत्र तुम्ही काय द्याल? यशाचा एकच कान मंत्र आहे, यश मिळवणे. 100% सक्सेस मिळालं पाहिजे. आणि म्हणतात ना, सक्सेस त्यालाच मिळतं जो कॅपेबल होतो. सक्सेस के पीछे मत भागो, काबिल बनो, तभी तो सक्सेस आपके पीछे पीछे आएगी. आणि ते सक्सेस मिळवण्यासाठी कॅपेबल निर्माण करणारं असं कॉलेज जॉईन करा. असं कॉलेज जॉईन करा जिथले शिक्षक तळमळीनं तुम्हाला शिकवतायत, जिथली मॅनेजमेंट फुल टाईम लक्ष देऊन मुलांना घडवण्याचा त्यांच्यामध्ये ध्यास आहे. आणि असं कॉलेज आहे निलया एज्युकेशन ग्रुपचे सगळे कॉलेजेस. भले ते नाईब इंटरनॅशनल कॉलेज असो किंवा ते आयकॅटचं कॉलेज असो, असे कॉलेजेस जॉईन करा. इथे सेक्युरिटी, इथलं वातावरण, एकदा व्हिजिट द्यायला या. भले त्याच्यानंतर एंट्रन्समध्ये तुम्ही फेल व्हाल का पास व्हाल हे मला माहीत नाही. पास झालात तर तुमचं आयुष्य खूप सुंदर होईलच. पण चुकून फेल झालात तरी आमची टीम तुम्हाला काउन्सिलिंग करेल की आता तुम्ही दुसऱ्या कॉलेजला भले ॲडमिशन घेतली तरी साईड बाय साईड काय करू शकता. सो निलयात एकदा व्हिजिटला या, तुम्हाला आदर्श शिक्षण काय असतं हे कळेल. इथली सेक्युरिटी बघा, तिथलं वातावरण बघा. पॅरेंट्सना टिपिकली मी सांगेल, आत्ता जे वातावरण बघतोय बाकीच्या कॉलेजमध्ये त्याच्यापेक्षा ज्यावेळी तुम्ही निलयामध्ये येता तुम्हाला सेक्युअर फील होतं. तुम्हाला कळतं की आपली मुलं इथं ग्रेट होतील, इथं त्यांच्याबरोबर चुकीचं काही होणार नाही, त्यांचं आदर्श आयुष्यही घडवलं जाईल असं एकमेव कॉलेज आहे. तर या व्हिजिटला आणि तुमच्या आयुष्याला नवी कलाटणी द्या. तुम्ही पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट आणि तुमचं फ्युचर नेट व्हावं, छान व्हावं, सक्सेस 100% मिळावं यासाठी निलयाची संपूर्ण टीम तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल. सो आपण लवकर या, छान कॉलेजला ॲडमिशन घ्या. कुठल्याही कॉलेजला जाऊन व्हिजिट करून ॲडमिशन घेण्याआधी निलयाचेही प्रिमायसेस बघा. तुम्हाला यश नक्की मिळो ही आमची सदिच्छा. नक्कीच सर. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर एक चांगलं करिअर घडवण्यासाठी 12वी नंतर सर्वोत्तम कॉमर्स कॉलेज नेमकं कोणतं आणि ते कोणत्या बेसवर निवडावं यावर CA निले मेहता सर यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेले आहे. आशा करते तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिसतात त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.
विकासाचा ध्यास म्हणजे